मित्रांनो, फक्त एका पॉवरफुल नुसख्याचा वापर करताच तुमचे जेवढे पांढरे केस आहेत, बाबाजींच्या या नुसख्याने ते लगेच काळे होतील. तयारही हो. आणि हा रंग इतका पक्का असेल, की ना पाण्याने धुवून जाईल, ना साबण किंवा शॅम्पूने निघेल. आज मी तुम्हाला बाबाजीचा एक असा पॉवरफुल नुसखा सांगत आहे, ज्याचा वापर केल्यावर तुम्हाला कधीच डाय लावण्याची गरज पडणार नाही किंवा महागड्या केमिकलवाले शॅम्पू वापरावे लागणार नाहीत. फक्त एकदा हा पॉवरफुल नुसखा तुमच्या केसांवर वापरून पहा. पाहून तुम्ही स्वतः थक्क व्हाल की ही रेमेडी एकाच वेळी तुमचे केस लगेच काळे कशी करते. आणि या रेमेडीची सर्वात चांगली गोष्ट म्हणजे यात कोणतेही केमिकल वापरलेले नाही आणि यासाठी तुम्हाला बाहेरून काहीही विकत आणावे लागणार नाही. आणि या पॉवरफुल रेमेडीचा वापर मुले, वृद्ध, स्त्रिया किंवा पुरुष सर्वच जण करू शकतात. मग तुमचे वय कितीही का असेना. मित्रांनो, तुम्ही वयाच्या हाल केलीये कोणत्याही टप्प्यावर का नसा, तुमचे केस पांढरे नक्कीच होतात, पण ते लपवण्यासाठी डाय करण्याची गरज नाही, ना कोणत्याही केमिकल वाल्या शॅम्पूची. शॅम्पू केसांवर लावून स्वतःचे नुकसान कशाला करायचे. आता ही पॉवरफुल रेमेडी बनवण्यासाठी तुम्हाला काय करायचे आहे तुम्हाला इथे पिवळी मोहरी घ्यायची आहे. हो मित्रांनो, ही पिवळी मोहरी तुमचे केस काळे करण्यासाठी आणि केसांना नॅचरल झेड ब्लॅक कलर देण्यासाठी आहे. केसांसाठी ही खूपच गुणकारी आणि फायदेशीर मानली जाते. तर चला ही पॉवरफुल रेमेडी बनवायला सुरुवात करूया. सर्वात आधी मी इथे एक मोठा चमचा कलौंजी घेतली आहे. मित्रांनो, कलौंजीमध्ये असे नैसर्गिक गुण असतात जे तुमचे पांढरे केस लगेच काळे करतात. सोबतच यातील नॅचरल ऑइल तुमच्या केसांना पोषण देण्याचे काम करते, ज्यामुळे गळण्याची समस्या सुद्धा कमी होते. आता इथे कलौंजी घेतल्यावर ती तडतडेपर्यंत तुम्हाला थोडी भाजून घ्यायची आहे. यानंतर इथे तुम्हाला मिक्स करायची आहे पिवळी मोहरी आणि एक मोठा चमचा पिवळी मोहरी तुम्हाला कलौंजी सोबत व्यवस्थित मिक्स करत राहायची आहे. ही रेमेडी बनवताना एक गोष्ट लक्षात ठेवा, गॅसची फ्लेम जास्त ठेवू नका, एकदम मीडियम ठेवा. याला हळूहळू शिजवायचे आहे. जास्त फ्लेममुळे हे पूर्णपणे कोळशासारखे काळे होऊन जाईल आणि पूर्ण जळून जाईल. तर ही चूक अजिबात करू नका. जशी इथे मोहरी तडतडू लागेल तेव्हा समजून जा की रेमेडी एकदम योग्य प्रकारे तयार होत आहे. हे शिजवताना किंवा भाजताना कोणतीही चूक करायची नाहीये, ना कोणती घाई करायची आहे. नाहीतर घाईच्या नादात रेमेडी बऱ्याचदा जळते आणि याचा फायदा मिळत नाही. ठीक आहे. आता इथे पुढची गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे ती म्हणजे ओली हळद. ओल्या हळदीमध्ये इतके गुण असतात जे तुमच्या केसांच्या प्रत्येक समस्येला मुळापासून संपवण्याची ताकद ठेवतात. आणि इथे साधारण अर्धा चमचा तुम्हाला ओली हळद वापरायची आहे. मित्रांनो, जर तुमचे काळे केस आता पांढरे होऊ लागले असतील केमिकल असलेल्या शॅम्पूमुळे किंवा तुम्ही वापरत असलेल्या डायमुळे, तर ही ओली हळद तुमच्या पांढऱ्या केसांना पुन्हा काळं सुद्धा करते. सोबतच तुमचे केस पुन्हा पांढरे होण्यापासून सुद्धा रोखते. म्हणूनच इथे फक्त ओल्या हळदीचाच वापर करायचा आहे. मार्केटमध्ये तुम्हाला सुटी हळद मिळेल ज्यामध्ये भेसळ असते. त्यात कर्क्युमिनचे प्रमाण अगदी नगण्य असते. म्हणूनच त्याचा रिझल्टही चांगला येत नाही. तर तुम्हाला इथे फक्त ओल्या हळदीच्या पावडरचाच वापर करायचा आहे. आता मित्रांनो, यांना तुम्हाला व्यवस्थित काळं करून घ्यायचं आहे. हळूहळू याचा रंग बदलू लागेल आणि जेव्हा तुम्ही पाहाल की हे पूर्णपणे कोळशासारखं झालं आहे, अगदी काळं होईल, याचा अर्थ असा की हे व्यवस्थित रोस्ट झालं आहे, हे भाजून तयार झालं आहे. या सर्व गोष्टी व्यवस्थित काळ्या होणं खूप गरजेचं आहे. आता यामध्येच मी तुम्हाला 2 पद्धती सांगणार आहे. तर इथे बघा या मस्त पद्धती. यामुळे हे काळं झालं आहे. आता याला कोणत्याही भांड्यात काढून घ्या आणि व्यवस्थित वाटून घ्या. तर मी मिक्सरमध्ये याला छान वाटून याची बारीक पावडर बनवून घेईन. आणि तुम्ही हवं तर खलबत्त्यात किंवा पाटा वरवंट्यावर याला कुटून याची बारीक पावडर बनवू शकता. कारण मित्रांनो, बऱ्याचदा काय होतं ना, आपण एखाद्या लग्नाला किंवा पार्टीला किंवा फंक्शनला जातो तेव्हा खूप घाई असते. आपल्याला केसांना डाय वगैरे लावता येत नाही किंवा जे लोक शॅम्पू वापरतात त्यातही खूप वेळ जातो. ही पावडर एकदा बनवून ठेवून द्या आणि जेव्हा कधी तुम्हाला बाहेर जायचं असेल आणि तुमच्याकडे केसांना काही लावायला वेळ नसेल तेव्हा तुम्ही थोडंसं याने टचअप करू शकता. तुमचे जितकेही पांढरे केस आहेत, मग ते मधले असोत किंवा समोरचे, ते लगेच लपले जातात. हे पूर्णपणे कव्हर करेल आणि
चांगली गोष्ट म्हणजे हे पाण्याने सुद्धा निघणार नाही. म्हणजे बऱ्याचदा होतं ना, की आपण बाहेर गेलोय, पाऊस येतोय किंवा तुमचे केस ओले झालेत किंवा खूप घाम येतोय. तर त्यामुळे बऱ्याचदा कलर निघून जातो. पण तसं अजिबात होणार नाही. मी तुम्हाला हे धुवून सुद्धा दाखवेन. याचा जो रंग आहे तो लगेच तुमच्या हाताला लागायला सुरुवात होईल आणि जसं तुम्ही याला थोडा वेळ हातावर ठेवाल, तर हे लगेचच्या लगेच काळं होऊ लागतं. हे बघा, या प्रकारे मी जेव्हा ही पावडर हातावर चोळते ना, तेव्हा ती माझ्या हाताला व्यवस्थित चिकटली आहे. हे बघा, अशा प्रकारे इथे बघा. आता मी तुम्हाला दाखवेन मित्रांनो, की जेव्हा तुम्ही हे पाण्याने धुवाल ना, तेव्हा पाण्याने सुद्धा हे निघणार नाही. म्हणजे जर पाऊस आला आणि तुम्हाला टेन्शन असेल, की हे निघून जाईल, तर हे अजिबात निघणार नाही. पाण्याने सुद्धा नाही. मी तुम्हाला हाताने चोळून सुद्धा दाखवते. हे अजिबात तसूभरही हलत नाही. हा रंग तुमच्या केसांमध्ये असाच राहील. आता मित्रांनो, तुम्ही हे 2 प्रकारे कसं वापरू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगेन. तर इथे ही बरीचशी पावडर तयार झाली आहे, खूप सारी. ही कोणत्याही डब्यात स्टोअर करून ठेवा. जेव्हा टच अप करायचे असेल तेव्हा हे वापरा. थोडी पावडर घ्या आणि त्यात ॲड करा. असे कोणतेही तेल जे तुमच्या केसांना सूट होते, तुमच्या केसांसाठी चांगले असते, जे तुम्ही वापरता, ते तेल तुम्ही यात थोडेसे मिक्स करा. पण हळू-हळू करा. एकदम जास्त तेल टाकले तर हे सोल्युशन, ही पावडर खूप जास्त पातळ होऊ शकते. तर इथे थोडे-थोडे करूनच तुम्हाला यात मिक्स करायचे आहे. आता इथे मी थोडे आणखी कोकोनट ऑइल ॲड करेन, कारण माझ्या केसांना हेच तेल सूट होते आणि मला हे खूप जास्त आवडते. जर तुम्हाला बदाम तेल आवडत असेल, मोहरीचे तेल आवडत असेल किंवा जे तेल तुम्ही वापरता ते आवडत असेल, ते यात थोडेसे ॲड करा आणि तुमचे हे मस्त सोल्युशन तयार झाले आहे. तर हे पहा, हातावर अशा प्रकारे तुम्हाला हे लावून घ्यायचे आहे. आणि जेव्हा हे पूर्ण केसांना लावायचे असेल, तेव्हा ही पावडर घेऊन एखाद्या भांड्यात पाण्यात विरघळवून मग केसांना लावा आणि कमीत कमी 1 तास नक्कीच राहू द्या. ठीक आहे? आता इथे मी तुम्हाला दाखवते, की हातावर लावल्यानंतर हे लगेचच कसा छान पक्का रंग देते आणि थोडा वेळ जर तुम्ही हे तसेच ठेवले तर हे पूर्णपणे काळे होईल. म्हणजे इतके काळे, की खरंच पाण्यानेही निघणार नाही, साबणानेही निघणार नाही. अशा प्रकारे. तर मित्रांनो, जर तुम्ही तुमच्या केसांवर खूप जास्त हेअर डाय वगैरे वापरला असेल, तर अशा वेळी या नॅचरल रेमेडीज रिझल्ट दाखवायला थोडा वेळ घेतात केसांवर टिकण्यासाठी. पण असं मुळीच नाहीये, की हे तुमच्या केसांवर राहणारच नाही, नक्कीच राहील. तर मित्रांनो, मी माझ्या या व्हिडिओचा शेवट इथेच करत आहे. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.